तत्पूर्वी प्रशासनाला मी सूचना देतो की जिल्हाधिकारी आणि त्यांचे सगळे मंडळ इथे स्टेजवर येतील, वेळ घालू नका, कायदा सुव्यवस्था बिघडू नका, आमची इच्छा नाहीये. तुम्ही जर थोडा वेळ विरोध केला, शेतकरी जर कंपाऊंड कुठे याला जबाबदार पूर्ण प्रशासन असेल. आणि म्हणून जिल्हाधिकारी आणि अधिकारी यांनी स्टेजवर या, शेतकऱ्यांसमोर बोला, जे दूध का दूध, पाणी का पाणी. काल जळगाव शहरामध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा आणण्यात आलेला होता. सदर मोर्चा हा माजी खासदार श्री उमेश पाटील तसेच माजी आमदार श्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये आलेला होता. त्यांना सदर मोर्चाला परवानगी सुद्धा दिलेली होती. आपण कलेक्टर ऑफिसच्या जीवनात राबतो, साऱ्या जगाले पोसतो. बापा तुझ्याहून देव काही वेगळा नसतो. तो बापा तुझ्याहून देव काही वेगळा नसतो. तुम्ही आणि तुमच्या काही लोकांना आवा दोन बोट राहिले. सत्ता आपली आहे, देवा भाऊ आपलाय, पकडा इसको डालो जेलने. विरोधकांचा आवाज दाबायचा. तुम्ही आम्हाला विरोधकांचा दाबाल, पण या शेतकऱ्यांचा या जनतेचा आवाज दाबू शकतच नाही. ज्योतिबा फुलेंना आसूड या पुस्तकात लिहिलं आहे का लिखने वाला भी कलम कसे होता है. कापसाची आयात करायला किती लिहा लागलं हो? 2 शब्द लिहा लागलाय. येऊ द्या कापूस आयात केला, 11% शुल्क कमी केले. किती लिहा लागलं? 2 मिनिटाचा निर्णय झाला आणि करोडो कापूस उत्पादक देशातल्या शेतकऱ्याचा. उन्मेष दादा आणि बच्चू भाऊ तसंच शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल. वा रे वा सरकार, फक्त न्याय हक्क मागण्यासाठी आले तर तत्परतेनं गुन्हा दाखल केला. अहो, हीच तत्परता न्याय देण्यासाठी, पंचनामे करण्यासाठी, हमी भाव देण्यासाठी आणि पीक विमा देण्यासाठी दाखवा ना. प्रशासन हे फक्त आणि फक्त सरकारच्या हातातील बाहुली झाली आहे अशी शंका या निमित्ताने येते. मात्र तुम्ही कितीही गुन्हे दाखल केले आणि कितीही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी शेतकरी हितासाठी उन्मेष दादा नावाचा यलगार थांबणार नाही. उलट तो अधिक जास्त ताकदीनं शेतकऱ्यांसाठी लढणार हे निश्चित आहे.